नमस्कार, मी डॉक्टर साईप्रसाद शिंदे. मी DM नेफ्रोलॉजिस्ट आहे. मी मेडप्लस अहमदनगर अपेक्स हॉस्पिटल येथे किडनी विकार तज्ज्ञ, डायलिसिस तज्ज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण किडनी किंवा मराठीमध्ये आपण त्याला मूत्रपिंड असे म्हणतो, याचं आपल्या शरीरामधील काय कार्य आहे, नंतर त्याची मूत्रपिंड निकामी होण्याची किंवा त्याच्यावर सूज येण्याची जी काही प्रमुख कारणं आहेत आणि त्याच्यावरचे विविध उपचार पद्धती आणि ह्या आजारांपासून आपण कसं स्वतःला वाचू शकतो याबद्दल मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीला 2 मूत्रपिंड असतात. ते शरीराच्या पाठ आणि पोट याच्या मधल्या भागात बाजूला 2 मूत्रपिंड प्रत्येकाला असतात. त्या मूत्रपिंडाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे की आपल्या शरीरामध्ये जे वेस्ट प्रोडक्ट्स किंवा आपण साध्या भाषेमध्ये म्हणूया अनावश्यक किंवा कचरा जो तयार होतो तो आपल्या लघवीद्वारे किंवा युरिनद्वारे तो बाहेर टाकला जातो. तर मूत्रपिंडांचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तर कॉमनली आपण त्या जे रक्ताचे घटक आपण चेक करतो त्याला युरिया आणि क्रिएटिनिन हे दोन महत्त्वाचे जे कचऱ्याचे जे घटक आहेत ते आपल्या शरीरातून बाहेर टाकण्याचं काम किडनी करतं. म्हणजे थोडक्यात रक्त शुद्धीकरणाचं काम आपल्या किडनीज करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे किडनीचं आपल्या शरीरामध्ये. अजून एक दुसरं खूप महत्त्वाचं काम आहे की आपल्या शरीरामधील मीठ आणि पाणी यांचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये ठेवणं. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब म्हणजेच आपण त्याला हायपरटेन्शन म्हणतो हे होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळं आणि जर शरीरामध्ये पाणी जर जास्त झालं तर त्या व्यक्तीच्या हातापायावर सूज येणे किंवा चेहऱ्यावर सूज येणे अशा गोष्टी पण होऊ शकतात. त्यामुळं हे किडनीचं अजून एक महत्त्वाचं काम आहे की जसं शरीरातून कचरा बाहेर काढणं हे महत्त्वाचं काम आहे, तसं शरीरामध्ये मीठ आणि पाणी याचं प्रमाण एका योग्य पातळीमध्ये ठेवणं हे पण किडनीचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. अजून आपल्या शरीरामध्ये किडनीचे काय महत्त्वाचे कामं आहेत, तर अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे की शरीरामध्ये रक्ताची पातळी योग्य प्रमाणात ठेवणं किंवा आपण त्याला म्हणतो की हिमोग्लोबिनचं नॉर्मल प्रमाण आपल्या शरीरामध्ये 12-13च्या पुढं ते 15-16पर्यंत हे नॉर्मल प्रमाण समजलं जातं. हे हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये तयार होण्यामध्ये किडनीचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, रोल आहे. कारण की किडनीमधून एरिथ्रोपॉयटिन नावाचं एक पदार्थ आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये सिक्रीट केला जातो, जो की हिमोग्लोबिन बनण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं हिमोग्लोबिन नॉर्मल राहण्याकरता किंवा आपण म्हणू शकतो की रक्ताची पातळी नॉर्मल राहण्याकरता किडनीचं चांगल्या पद्धतीनं काम करणं अतिशय आवश्यक आहे. अजून काय महत्त्वाचं काम आहे किडनीचं, तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन D नावाचं एक व्हिटॅमिन खूप आवश्यक असतं. त्याची आवश्यकता असते की आपल्या हाडांचं जी ताकद आहे किंवा आपल्या हाडांचं जे आपण म्हणू शकतो ताकद चांगली ठेवण्याकरता व्हिटॅमिन Dचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर हे व्हिटॅमिन Dचा जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे म्हणजे जे काम करणारा फॉर्म आहे तो किडनीमध्ये तयार होतो, शेवटचा फॉर्म. सो त्याच्यामुळं जर किडनीचं जर प्रॉब्लेम असेल पेशंटला तर त्याचे हाडं ठिसूळ होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये व्हिटॅमिन Dची कमतरता निर्माण होऊ शकते. तर हाडांची मजबूती कायम ठेवणं, हाडांचं आरोग्य कायम ठेवणं हे सुद्धा किडनीचं अतिशय महत्त्वाचं एक फंक्शन आहे.